नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. आता लगेच विठुरायासमोर येताच मंजिरी रडतच हात जोडतच म्हणू लागते, ए विठुराया, अरे बघतोयस ना हे सगळं काय चालू आहे? तुला दिसतंय ना? अरे का मला त्याच वळणावरती पुन्हा पुन्हा घेऊन येतो? आता तूच सांग. एवढं वनवन भटकले पण मला एकही वकील का मिळत नाही आहे? का कोणी माझी मदत करत नाही आहे? अरे आजपर्यंत माझ्या जिजीने तुझी एवढी सेवा केली, मग का तू असं वागतोय तिच्याशी? अरे मला काहीही करून लवकरात लवकर जिजीला बाहेर काढायचं रे. त्यात रायाचा तपास नाही. राया कुठे गेला हेही काही समजत नाही. पण विठुराया, माझं मन मला सांगते, माझा राया मला असं सोडून जाऊच शकत नाही. कारण असं संकटाला सोडून आणि कुणाला पाठ दाखवून पळणाऱ्यातला माझा राया नाही आहे. त्यामुळे मला माहिती आहे, नक्कीच राया कुठल्या तरी संकटात अडकलाय आणि मला त्याची मदत करायची रे. मला जिजीला सोडायचं आहे, रायाची मदत करायची, पण कसं आणि काय करू तेच कळत नाही. त्यामुळे विठुराया, आता तूच काहीतरी मार्ग दाखव आणि काहीतरी कर रे बाबा. कारण मला माहिती आहे, यातून फक्त तूच मार्ग काढू शकतो. सगळे लोक म्हणतायत की राया प्लेट्स घेऊन पळालाय, तो फरार झालाय. पण माझं मन मला सांगतंय, नाही, माझा राया मला सोडून कधीच पळून जाऊ शकत नाही. तो असं कधी करूच शकत नाही. त्याच वेळेस पाठीमागणं घोरपडे येतो आणि म्हणू लागतो, बरोबर मंजिरी, राया पळून गेलेला नाहीच आहे. आता घोरपडेच्या तोंडचं हे बोलणं ऐकताच मंजिरीला जरा धक्का बसतो. कारण जय रायाची एवढी बाजू कधीपासून घ्यायला लागला असा प्रश्न तिलाही पडलेला असतो. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, हो मंजिरी, मी अगदी खरं बोलतोय. राया पळून गेलेला नाही आहे. कारण मी माहिती काढली, रायाला कोणीतरी किडनॅप केलं आहे. आता मंजिरीला धक्काच बसतो, काय? रायाला कोणीतरी किडनॅप केलं? पण कोणी? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, माझ्या माणसांनी माहिती काढली, रायाला एका गाडीत किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत आणि रायाला नाशिकला नेण्यात आले. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, काय? नाशिकला? पण नाशिकला का नेलं असेल? नाशिकला तर मिहीर काम करत होता ना. म्हणजे या सगळ्याची सुरुवात नाशिकपासून झाली आणि आता शेवटही नाशिकला. रायाला का कोणी नाशिकला नेलं असेल? आणि हे सगळं कोण करतंय ना तेच काही कळत नाही. नाही, आपल्याला काही करून लवकरात लवकर रायाचा शोध घ्यावाच लागेल. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, हो मंजिरी, त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर नाशिकला जावंच लागेल. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, पण का नाशिकला नेलं असेल? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, आपल्याला आपल्या या प्रश्नाचं उत्तर जर मिळवायचं असेल तर आपल्याला नाशिकला निघावंच लागेल रायाला वाचवण्यासाठी. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, रायाला वाचवण्यासाठी मी नाशिकला काय, जगात कुठेही जायला तयार आहे. कारण मला माझ्या रायाला वाचवायचं आहे, त्याची मदत करायची आणि जिजीला लवकरात लवकर बाहेर काढायचं आहे. त्यासाठी मी काही करायला तयार आहे, असं घोरपडे आता मंजिरीने ठरवलेलं असतं. तर इकडे आता त्या बंद खोलीत राया मात्र शांत पडलेला असतो. रायाने आता इथे नाटक करायला सुरुवात केलेली असते. कारण आता काही करून या माणसांना घोळात घ्यायचं आणि इकडनं बाहेर कसं पडायचं याचाच प्लॅन आता रायाचा चालू असतो. राया पालथा असा खाली पडलेला असतो. आता लगेच बाहेरनं ती लोक म्हणू लागतात, खूप वेळ झालाय ना, याचा काही आवाज येत नाहीये, हा बरा असेल ना, त्याला काही झालं तर नसेल ना, मी मॅडमना फोन करून बघतो. असे म्हणताच आता लगेच त्यातला एक माणूस मॅडमला फोन लावतो. आणि आता मॅडमनी फोन उचलताच तो म्हणू लागतो, मॅडम, आता खूप वेळ झालाय, त्या माणसाचा काही आवाज येत नाही, अगदी शांततेत वाटतोय तो बरा असेल ना? त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतो, त्याला काही होता कामा नये, तो अगदी व्यवस्थित राहायला पाहिजे. कारण तो आपल्यासाठी खूप खास आहे. त्याला काही झालं ना तर तुम्हाला सोडणार नाही, काळजी घ्या त्याची. असे म्हणताच मॅडम फोन बंद करतात. त्याच वेळेस आता लगेच त्याचे साथीदार विचारू लागतात, काय झालं, काय बोलले मॅडम? त्यावर लगेच आता त्यातला तो माणूस म्हणू लागतो, मॅडम बोललाय की त्याची काळजी घ्यायला पाहिजे, तो आपल्यासाठी खूप खास आहे, आपल्याला बघावं लागेल, त्याला काही झालं तर नाही आहे ना? लगेच आता दुसरा एक व्यक्ती म्हणू लागतो, आपण एक काम करूया, त्याच्यासाठी ना जेवण घेऊन येऊया, म्हणजे कसं त्याला जरा बरं वाटेल, तो ठीक राहील ना, असं आता त्या लोकांनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता मंजिरीने आपली बॅग भरलेली असते. कारण आता तिला घोरपडे बरोबर नाशिकला राहायला सोडवण्यासाठी जायचं असतं ना. तेवढ्यात लगेच घोरपडे येतो आणि लागतो, मंजिरी, गाडी आली, चल आपल्याला निघायचे, तयारी झाली ना तुझी? मंजिरी एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस नाना लगेच आता हॉलमध्ये येतात. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, अगं काय झालं, येतेस ना तू माझ्याबरोबर, आपल्याला निघायचं आहे ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कसं निघू जय? अरे इकडे जिजीला कोण सोडवणार? जिजीची कोण मदत करणार? कोण बघणार तिला? तिला काही झालं तर?
त्यावर लगेच शशिकला येते. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी अगं जिजीची नको काळजी करू, जिजीला काही होणार नाही. आणि वकिलांचं म्हणतेस ना तू, अगं शशिकला आहे की, शशिकला एखादा वकील शोधेल आणि जिजीला लवकरात लवकर बाहेर काढेल. आपल्याला लवकरात लवकर रायासाठी जावं लागेल गं, त्याला आपल्या मदतीची गरज आहे. त्यावर लगेच शशिकला लागते, जय कोण, मी वकील शोधू आणि मी त्या जिजीला बाहेर काढू आणि तुम्ही काय करणार, त्या रायाला शोधायला चालले? अरे तुला माहिती आहे का तो राया कुठे, आणि तू हिला एकटीला घेऊन चाललाय? दोघं जोडीनं काय करणार आहात तिकडे जाऊन? आता मात्र इथे शशिकलाने लगेच आपले घाणेरडे विचार इथे मांडलेले असतात. त्यावर लगेच घोरपडे मला लागते, शशिकला अगं कधी काय बोलावं हे कळत नाही का तुला? अगं तुझे ते घाणेरडे विचार तुझ्याकडे ठेव. मंजिरी आणि मी रायाला सोडवण्यासाठी नाशिकला निघालोय आणि आमच्यावरती असे आरोप घेताना तुला काहीच वाटत नाही? त्यावर लगेच शशिकला मला लागते, घोरपडे तू कसल्या लायकीचा माणूस आहे ना हे मला चांगलंच माहिती. आजवर तू मंजिरीला कितीतरी वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, तिच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मग आज तू मंजिरीला एकटीला तुझ्यासोबत घेऊन चाललाय, मग याचा अर्थ आम्ही समजायचं तरी काय? बोल ना. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, शशिकला हे बघ आजपर्यंत मी चुकलेलो आहे, मला माहिती आहे माझ्याकडनं खूप चुका झाल्या, पण आज खरंच मला मनापासून रायाची मदत करायची गं, कारण रायाने माझा जीव वाचवला आहे. आणि जेव्हा आज रायाला मदतीची गरज आहे, तो संकटात अडकला आहे, तेव्हा मला त्याच्या मदतीला जावंच लागेल आणि मी एकटा जाऊन काही होऊ शकत नाही, म्हणून मला मंजिरीला घेऊन जावं लागतंय. मंजिरी चल मंजिरी. त्यावर लगेच आता शशिकला मला लागते, जय तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा रे, तू किती घाणेरडा आहे ना हे चांगलंच माहिती. त्यावर घोरपडे मला लागतो, शशिकला तुझे घाणेरडे विचार तुझ्याकडे ठेव आणि मला मंजिरीला घेऊन जाऊ दे. हे बघ तू काही आता या सगळ्यात घोळ घालू नको, जे चाललंय ते चालू दे. त्यावर लगेच आता घोरपडे नानांजवळ येतो, नाना हे बघा तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मंजिरीला माझ्याबरोबर पाठवा हो, काही करून मला रायाची मदत करायची हो. रायाने माझा जीव वाचवलाय, मला मनापासनं त्याच्या मदतीला जायचं आहे आणि त्यामुळे मला आणि मंजिरीला नाशिकला जाणं गरजेचंच आहे नाना, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावर लगेच शशिकला मला लागते, घोरपडे त्यांना काय विचारतो रे, मला सांग ना, अरे मला विचार, मला माहिती आहे ना तू कसला माणूस आहे आणि तुझी नियत काय आहे ना तेही चांगलंच माहिती, त्यामुळे मंजिरी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हे बघ शशिकला माझ्या मनात असं काहीच नाही, मला मान्य आहे मी चुकलोय गं, मी आजवर खूप पाप केलंय, खूप चुकीचा वागलोय, पण मंजिरी मी आज खरं बोलतोय गं, खरं सांगतोय. त्यावर लगेच आता मंजिरी घोरपडेकडे बघू लागते. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव गं, हे बघ मला माहिती रायाचं मी आजपर्यंत रागराग करत आलोय, त्याचा मला खूप तिटकारा होता, मी सदैव त्याच्या जीवावरती उठलोय गं, त्याला जीवे मारण्याचा तर मी कितीतरी वेळा प्रयत्न केलाय, पण मी आज खोटं बोलत नाहीये मंजिरी. खरंच त्या दिवशी मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो गं, रायाने मला स्वतःच्या खांद्यावरती उचलून नेत हॉस्पिटलला नेलं आणि माझा जीव वाचवला. त्या दिवशी जर रायाने थोडा उशीर केला असता आणि मला जर वाचवलं नसतं ना तर घोरपडे आज इथे जिवंत नसता गं मंजिरी, मी मनापासून सांगतोय. रायाने कसलाही मागचा पुढचा विचार न करता माझा जीव वाचवलाय, त्यामुळे मला आज रायाच्या मदतीला जायचंय, त्याला या संकटातनं बाहेर काढायचंय मंजिरी, त्यामुळे प्लीज मंजिरी तू चल माझ्याबरोबर, माझ्यावर विश्वास ठेव. आता लगेच मंजिरी आपल्या हातातली बॅग खाली ठेवते आणि मला लागते, घोरपडे तू जे बोलतोय त्यावरती मी कसा विश्वास ठेवू, कारण आजवर तू जे काय वागलाय ना त्यानंतर तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे जय मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर. आता मात्र जय लगेच मंजिरीकडे बघतच मला लागतो, मंजिरी अगं काय बोलतेस तू, अगं आपल्याला निघावं लागेल रायाच्या मदतीसाठी. त्यावर मंजिरी मला लागते, नाही मला काकूचं म्हणणं पडतंय, मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही. शशिकला मात्र खुश झालेली असते. तर इकडे आता रायाला राखणदार जी माणसं असतात ना ती आता हळूच त्या रूमचा एक छोटासा खाली दरवाजा असतो अगदी खिडकीसारखा, तो उघडतात आणि त्यातनं आता पार्सल आणलेलं जे जेवण असतं ना त्याचं ताट आता रायाकडे ढकलवतात. उठ पटकन जेवण करून घे. पण राया जणू बेशुद्ध पडलेला असतो. अशा अवस्थेत तो आता जमिनीवरती पालथा पडलेला असतो. राया एक नाही दोन नाही शांत पडलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच ती माणसं एकमेकांकडे बघू लागतात. अरे हा ठीक तर असेल ना, हा उठत का नाही आहे. पुन्हा ते खिडकी बंद करतात आणि आता राया उठतो की काय, जेवण घेतो की काय याची वाट बघत असतात. तर आतमध्ये राया डोळे उघडून आता शांतपणे निश्चित पडलेला असतो. तर इकडे खूप वेळ झालेला असतो, पण तरी अजून रायाचा आतमधनं काही आवाज आलेला नसल्यामुळे त्या माणसांना जरा गडबड वाटते. हा माणूस ठीक तर असेल ना,
मॅडमनी त्याला काही होता कामा नये असं सांगितलंय. आपल्याला दरवाजा उघडून बघावा लागेल. असे म्हणताच आता रूमचा जो मोठा दरवाजा असतो ना, तो आता त्या गुंडांनी उघडलेला असतो. आता लगेच त्यातली 2 माणसं आतमध्ये येतात. राया मात्र खाली पडलेला असतो. लगेच आता ती 2ही माणसं रायाला उठवण्याचा प्रयत्न करतात. ए उठ पटकन, जेवण करून घे, नाहीतर जीव जाईल तुझा, मरशील घेण्या देण्याचा, उठ पटकन जेवण करून घे. पण राया 1 नाही 2 नाही गप्प असतो. त्याच वेळेस आता ती गुंड एकमेकांकडे बघू लागतात. अरे, आपल्याला मॅडमला सांगावं लागेल, याला काही झालं तर नसेल ना. त्याच वेळेस आता ती लगेच गुंड रूमच्या बाहेर निघणार. तेच आता पाठीमागनं राया उठतो आणि लगेच पटकन आता त्यातला एका माणसाला पकडतो आणि जो ताटात चमचा असतो ना, तो रायाने आपल्या हातात घेतलेला असतो आणि त्या माणसाच्या गळ्याला लावतो. लवकरात लवकर सांगा मला इकडे का आणलंय, आणि लगेच बाजूला व्हायचा, नाहीतर तुमचा हा माणूस जीवे गेलाच म्हणून समजा. आज त्याला मी जिवंत सोडणार नाही. बाजूला व्हा, मला जाऊ द्या, असे ओरडतच आता रायाने मात्र त्या माणसाला घट्ट पकडलेलं असतं आणि आता त्याच्या गळ्याला असा तो चमचाचा दांडा असा खुपसलेला असतो. कधी राया त्याच्यात गळ्यात घालीन आणि त्याचा जीव घेईन अशी अवस्था झालेली असते. सगळी आता गुंड घाबरतात आणि पटकन आपल्या खिशातनं बंदूक काढतात आणि रायाला म्हणू लागतं, ते तुझा जीव घेऊ आम्ही, आमच्या माणसाला सोड पटकन. त्यावर राया म्हणू लागतो, मरणाची भीती या रायाला दाखवतायत. राया मरण डोसक्यावर घेऊन फिरतो, त्यामुळे मरणाची भीती दाखवायची नाही. राया कुणाला घाबरत नाही. तुम्हाला तुमचा माणूस हवा असेल तर बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या, लगेच जाऊ द्या. मला वकील शोधायचा आहे, माझी जीजी माझी वाट बघत असेल, मला लगेच जायचे. त्यावर लगेच आता ती माणसं बंदूक खाली करतात. आमच्या माणसाला सोड, आम्ही काही नाही करणार, सोड लवकर. पण तुला आम्ही इकडनं जाऊन देऊ शकत नाही, आमच्या मॅडमच्या ऑर्डर आहेत तशा. त्यावर लगेच आता राया म्हणा, तुमच्या मॅडमला विचार, नाही तर कुणाला विचार, जा पटकन विचारून घे, नाहीतर तुमचा माणूस जीवे मेलाच म्हणून समजा. आता पटकन त्यातला एक गुंड बाजूला जातो आणि आपल्या मॅडमला कॉल करतो. मॅडम, हा माणूस तर खूप भयंकर आहे, पिसाळा आहे तो, त्याने आपल्या एका माणसाला पकडलंय आणि कधी त्याचा जीव घेईल अशी अवस्था झाली, खूपच पिसाळा आहे कधी काय करेन सांगता येणार नाही. त्यावर मॅडम म्हणू लागतात, तुम्ही एवढे जण असून एका माणसाला रोखू शकत नाही, तुम्हाला एवढी पण अक्कल नाही का. त्यावर लगेच आता तो गुंड म्हणू लागतो, मॅडम त्याने खरंच आपल्या एका माणसाला ताब्यात घेतले आणि मला इकडनं जाऊ द्या असंच म्हणतोय, काय करावं काही सुचत नाही आहे. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, त्याचं म्हणणं काय नेमकं. त्यावर लगेच तो गुंड म्हणू लागतो, मॅडम त्याला काय त्या म्हातारीला सोडवायचं आहे आणि कुठला वकील शोधायचा आहे म्हणून जायचं आहे त्याला अर्जंट. त्यावर लगेच आतमधनं राया ओरडतो, लवकर आवरा, पटकन आवर, नाहीतर तुझा हा माणूस गेला म्हणून समज. राया जास्त वेळ वाट बघत नाही, लवकरात लवकर काय असेल तू सोक्षमोक्ष लावा आणि मला इकडनं बाहेर काढा. त्याच वेळेस आता लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, त्याला वकील हवा आहे का, ठीक आहे, तू एक काम कर, मोबाईल स्पीकरवरती ठेव आणि त्याच्याजवळ जा. आता लगेच तो गुंड मोबाईल घेऊन आता हळूच तो रूमचा खालचा दरवाजा उघडतो आणि लगेच आता डोकावून रायाकडे बघतच म्हणू लागतो, त्याला काही करू नको, आमच्या मॅडमच्या ऑर्डर आम्हाला फॉलो कराव्या लागतात, आमच्या माणसाला काही करू नको. त्यावर लगेच आता रायाने मात्र त्याला खाली पाडलेलं असतं आणि असा त्याच्या गळ्याला तो चमचा धरून ठेवलेला असतो. आता तो माणूस सुटण्यासाठी तगमग करत असतो, पण राया काही त्याला सोडायला तयार नसतो. त्याच वेळेस राया मला लागते, झालं का तुमचं बोलणं झालं ना मॅडमशी, मग मला जाऊ द्या, मला लगेच इकडनं जाऊ द्या, नाहीतर हा गेला म्हणून समजा. मी आता वाट बघणार नाही, याचा मुर्दा बाहेर पाडेन. त्यावर लगेच आता तो गुंड म्हणू लागतो, सांगितलेलं कळत नाही आहे का, तू आमच्या माणसाला काही करू नको, मॅडमने सांगितलं तसंच तुला करावं लागेल. त्यावर लगेच आता राया लागतो, असं असेल ना तर मग मी याला संपवणार, असे म्हणताच राया त्याला मारणार. तेच लगेच आता मोबाईलमधनं आवाज येतो, थांबा, तुम्ही असं काहीही करणार नाही आहे आणि राया तुला आमच्या ऑर्डर फॉलो कराव्याच लागतील, आम्ही जे म्हणतोय ते तुला करावंच लागेल. आता या मॅडमचा आवाज ऐकताच राया गप्प असतो. नेमकं या मॅडम रायाच्या ओळखीच्या असतील का, असेही प्रश्न आपल्यापुढे पडलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, मला वकील हवा आहे, मला लवकरात लवकर जाऊन वकील शोधायचा आहे, त्यामुळे माझी सुटका करा. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, तुझी आमच्याकडनं सुटका होणार नाही हे तुलाही चांगलंच माहिती आहे राया, त्यामुळे तू इकडनं जाऊ शकत नाही, आमच्या माणसाला सोड, तिकडे वकिलाची सोय होईल. आता लगेच राया मात्र थोडासा विचार करतो. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, सांगितलं ना वकिलाचा बंदोबस्त केला जाईल, माणसाला सोड. राया आता लगेच त्या माणसाला सोडतो. तो माणूस आता त्या खिडकीतनं बाहेर पडणार. राया पुन्हा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, तुला काय वाटलं मी तुला सोडलो,
नाही सोडणार नाही. जोपर्यंत तिकडे वकील मिळाल्याचा पुरावा मला भेटत नाही ना, तोपर्यंत हा माणूस इथेच माझ्याजवळ राहील. आणि जर तू या खोलीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला ना, तर तुला जिवंत मारून टाके ना. त्यामुळे माझ्याबरोबर इकडेच राहायचं, अशी त्या माणसाला ताकीद देऊन रायाने ठेवलेली असते. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे, आम्ही इकडे वकिलांचा बंदोबस्त करतो, असे म्हणत आता लगेच त्या मॅडम फोन बंद करतात. आता राहायला जरा बरं वाटतं, कारण कसं का होईना वकिलांचा बंदोबस्त होणार आहे हे तर आता मॅडमनेच सांगितलं आहे. तर इकडे आता घोरपडे पोलीस स्टेशनमध्ये जिजीला भेटण्यासाठी आलेलो असतो. आता लगेच घोरपडे जिजीला म्हणू लागतो, जिजी अहो हे सगळं काय होऊन बसलंय बघा ना जिजी. त्यावर जिजी म्हणू लागते, हो ना, मला तर काहीच कळत नाही जय. अरे काय झालं हे सगळं, भेटला का कोणी वकील, काय झालं, मंजिरी काय म्हणाली. त्यावर जय म्हणू लागतो, नाही जिजी, कुठलाही वकील ही केस लढायला तयारच नाही आहे, कारण सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की जो कोणी ही केस घेईल तो हरणारच आहे. त्यावर जिजी म्हणू लागते, मला हे माहितीच आहे रे, कारण जे होणार आहे ते स्वीकारायला मी तयार आहे, पण मला माझ्या रायाची काळजी वाटते रे. खरंच माझा राय पळून गेला असेल का, असे म्हणतायत लोक. नाही नाही, माझा राय पळून जाऊच शकत नाही. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, अगदी बरोबर जिजी, तुमचा राय पळून गेलेलाच नाही आहे, पळणाऱ्यातला तो नाहीच आहे. त्याला किडनॅप केलं गेलं आहे, कोणीतरी त्याला नाशिकला घेऊन गेलं आहे. आता जिजीला हे ऐकून धक्काच बसतो, काय रायाला नाशिकला घेऊन गेलं आहे, अरे मग रायाला सोडवायला पाहिजे, मंजिरी नाही गेली का, काय झालं आहे. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, जिजी मी आणि मंजिरी निघणार होतो, पण ऐन वेळेस मंजिरीने माझ्याबरोबर येण्यास नकार दिला हो. खरंच जिजी, मला मनापासून रायाची मदत करायची हो. मी खरंच खूप बदलला गेलो आहे, कारण रायाने माझा जीव वाचवल्यापासनं मला सगळं काही सत्य परिस्थिती जाणवायला लागली हो. खरंच तर मला आज रायाला वाचवायचं आहे, पण काय करू, मंजिरी माझ्यासोबत येऊ शकत नाही. पण जिजी तुम्ही काळजी करू नका, मी एकटा नाशिकला जाईल आणि राहायला सोडून पुन्हा घेऊन येईल. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, जय अरे पण मंजिरीला यायला काय हरकत आहे, ती काय येत नाही आहे. त्यावर जय म्हणू लागतो, जिजी कारण तिला तुमची काळजी लागते ना, इकडे वकील भेटत नाही आहे आणि आम्ही जर तिकडे गेलो तर तुमची काळजी कोण घेणार, म्हणून तिने येण्यास नकार दिला आहे. तेव्हा जिजी म्हणू लागते, काय माझ्यामुळे मंजिरीने येण्यास नकार दिला, नाही 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 जय, तू एकटा जाऊन तू काय करशील, मंजिरीला तू सोबत घेऊन जा. तेव्हा जय म्हणू लागतो, पण जिजी मंजिरी ऐकत नाही आहे ना, मी कसा घेऊन जाऊ, तुम्ही काळजी करू नका. त्यावर जिजी म्हणू लागते, नाही मी मंजिरीला समजावून सांगेल, तिला तुझ्याबरोबर यावंच लागेल. त्यावर जय लगेच जिजीचा हात हातात घेतो, जिजी तुम्ही काळजी करू नका, जसं मी तुमच्या मिहीरला परत घेऊन आलो होतो ना, तसंच मी तुमच्या रायालाही परत घेऊन येणार, टेन्शन घेऊ नका जिजी, लवकरात लवकर तुमचा राया पुन्हा येणार, असं आता घोरपडेने जिजीला सांगितलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मंजिरी खूप टेन्शनमध्ये असते, ती आता तिथे ओट्यावरती बसतच म्हणू लागते, विठुराया अरे हे सगळं काय घडतंय रे, अरे का अंत बघतो एवढा, आजवर माझ्या जिजीने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, मग तिला एक वकील भेटत नाही आहे. त्याच वेळेस आता इकडे वकिलांची सोय झालेली असते, आता एक वकील मंजिरीला भेटतात आणि ते मंजिरीची मदत करायला तयार असतात. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, खरंच तुम्ही आमची केस लढाल. तेव्हा ते वकील म्हणू लागतात, हो केस लढणं हे तर माझं काम आहे, पण मला त्याची फीज लागेल, मी फीज जरा जास्त घेतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, किती फीज द्यावी लागेल. त्याच वेळेस ते वकील म्हणू लागतात, 20 लाख रुपये. आता मात्र मंजिरीसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो, कारण 20 लाख तर तिच्याकडे नसतातच ना, आणि एवढे पैसे आता कुठनं उभे करायचे, असे असंख्य प्रश्न आता तिच्यासमोर उभे असतात. त्याच वेळेस आता इकडे राया त्या माणसाला पुन्हा पकडतो आणि म्हणू लागतो, मला लवकरात लवकर पुरावा द्या, तिकडे जिजीला सोडवण्यासाठी वकील भेटला की नाही याचा पुरावा मला हवा आहे, नाहीतर हा माणूस मेला म्हणून समजा. राया मात्र खूप भडकलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे धावतच मंजिरी घरी येते, हे बघा नाना, आपल्याला वकील भेटलाय आणि लवकरात लवकर जिजीची सुटकाही होणार आहे, पण त्यासाठी आपल्याला हे घर गहाण ठेवावं लागेल, कारण वकिलांना पैसे द्यायचेत ना. आता मात्र नाना भडकतात, मंजिरी या सगळ्याची गरज नाही आहे, हे घर मी तुला गहाण ठेवू देणारच नाही आहे. आता मंजिरीला धक्का बसतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाना काय बोलताय. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो कारण उमीला जेलमध्येच राहू दे, तिने माझ्या मुलाला मारून खूप मोठी चूक केली, त्यामुळे मी तिच्यासाठी हे घर गहाण ठेवू शकत नाही, कारण जेव्हा तिने माझ्या मुलाला मारलं ना, तेव्हाच ती माझ्यासाठी संपली, मेली ती माझ्यासाठी. आता मात्र मंजिरी जिजीची सुटका कशी करणार, तर इकडे राया कसा सुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.